तर मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे बघा, की मामांच्या बरोबर तुमचा पहिल्यांदा संपर्क कसा आला? आता ते पहिल्यापासून सांगायला लागणार आहे हा, मला. बरं. कसं आहे, पहिल्यापासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून हा. हे कसं, पहिला लहानपणी लग्न होत होती आमच्या वडिलाचं आणि आमच्या आईचं. आमच्या आईचं माहेर रेंदाळ, बर. आणि तिथं लहानपणी लगीन झालेला आमचा वडील मागून तालमीत खेळून मोठा झाला. आणि आमची आई काळी सावाची आणि तिचा बा मेला. बर. बा मेल्यानंतर आमचा बा उड्या मारायला, ही बायको बायका बारकी बायको आहे, मला काय जमाय नाही, दुसरं लगीन करा, हा. मला दुसरी बायको बघा. हा. म्हणजे बायकावर फिरायला ही पहिलवानगडी आहे. बर. तशी आमची आई लागली झुरायला. बर. मग आमच्या आईला झुरत असताना तिथली एक मायवा इटू पुजारी, तिथे एक बाई गरोदर होती. बर. ती 6 महिने आमुष्याला पौर्णिमेला पोट वर येणार आणि जिरणार, पोट वर येणार आणि जिरणार, असं 27 महिने चालत होतं. बर. मग त्या इटू पुजाऱ्याला आणि त्या मायेवाला कोणतं सांगितलं, बाळूमामा म्हणून एक देव आहे आणि साधा माणूस आहे, आणि त्याच्यावर तुम्ही जावा, तुमचं काम होईल. मग तिकडे गेली, तिचा धीर, ती युट्यूबच्या माईबाई. पण ते काय आम्हाला म्हणले, मामा त्याने एक 4 दिवस हाजीच येऊ देणार, एवढ्या शिव्या देणार, बर. ही केस माझ्यातनं होत नाही, तुमच्या घरला जावा. हम्म. मग दिवशी म्हणला, बर तुम्ही राहणार आहे ह्या हिने, मी काम करतो, पण 1 वर्ष माझी मेहनत राखली पाहिजे. बर. ती म्हणजे आम्हाला कसं जमणार, आमची मेहनत आहे, शेरड आहेत. मग त्याचा भाऊ म्हणला, युट्यूबवर त्याचा, आम्हाला वहिनीन भाऊ जगला की बास आहे, वहिनी एवढी बाळत होती, मी मेंढर विकतो, पण बामाची सेवा करा. म्हणजे नवरा बायको दोघजण बाळमाची मेंढर राखायला राहिले. राहिल्यावर वर्षानं मेंढर गेली, आदमापुरासनं, मेचक्यासनं, गड इंग्रज भडगावासनं निंगापूरला गेली. निंगापुरासनं मेंढर आली आणि गलगलीच्या माळाला आली. गणपती बसल्यावर, गणपती पाण्यात पडल्यावर ह्याला आले, पाडव्याला गेलेले, गलगल्याला आले. त्या मामाने सांगितलं, मायवा आणि विठू पुजारी आणि बाळू पुजारी, तुम्ही आता तुमच्या घराला जावा, तुझं बाळतपणाचा दिवस भरलेला आहे, तू जा. ती बाळतपणाला गेली, ती बाळत झाली. मामा दुष्टाला सांगितला, बाळत झाली काय काय माई? ती बाळत झाली 27 महिन्यानं. बर. तर मामा काय सांगितला, पुढं मुलगा मोठा झाला, माई मी दिल्यावर पोरगायची माझ्या मेंढरात लावून दे. बर. त्याचं नाव तिनं बरोबरीनं बाळूच ठेवलं. बाळूच ठेवलं. त्याच्या बाळानं त्यांचं गाव कोणतं? रेंदा. रेंदा. तर सुदर्शन चक्र लावून मी त्याला बाहेर काढले, बर. ते पोरग माझ्याकडे दे, बर. खाई मध्ये दे. बर. मग ते मामाकडे खायचं ते बाळू. आणि त्या माईबाईनं आमच्या आईला सांगितले, आजीला, बाळू मामाकडे जावा, मेचक्या भागात मेंढर असतात आणि त्याला भेटा. त्यावेळी तुमचे वडील कुठं इथं रोकडीतच राहायचे का? वडील गावातच की, गावात राहायचं. बर. दारू प्यायचं, बर. भांडण करायचं करत होतं. हा, हा, हा. मग आमच्या आईनं, आजीनं आमच्या आईला घेऊन बाळूमामापाशी गेले बर. आणि म्हणली, बाबा, बा बी तोच आणि आई बी तोच, तिचा बा मेला आहे, मी असं असं या गावात गेले आणि पोरगी झुरणी गेला आणि तिचा बाप नवरा माझी दारू पिऊन नाचायला, माझं दुसरं लगीन करा नाही, तोडतो, असं करतो, असं चाललंय म्हणलं. पहिला नको नको म्हणला आणि मागणं म्हणला, असा पुजारी आहेस, तुला मी नको म्हणत नाही. आमच्या आईला म्हणला, बाळ असं कर, रोज लिंबाचा पाला घ्यायचा सकाळच्या पारी आणि ती चेचायचा आणि त्यातला हिटला भांडरा घेऊन एक 7 दिवस पे. ते भांडरा घेऊन लिंबाचा पाला रस काढून त्यात भांडरा टाकून एक 7 दिवस पेली. बाई खडखडीत झाली. खडखडीत झाल्या, आता काय मामा, मी भांडी घासतो, निघत राहतो, माझं काही नाणं नाही, नवरा नाजवत नाही म्हणले, मी कसं जाणार? म्हणला, राहा, भांडी घास बाळा. आणि मागणं महिन्यानं म्हणला, बाळ असं कर, ही कुठे दिल्यास? तर उकडी दिल्या. मग त्याला तिच्या नवऱ्याला एकदा निरूप दे. मामा म्हणले, ते का काय येत्यात? म्हणून ती वाहन माणसं, पैरवान माणसं, दारोडी माणसं, माझं काय ऐकणार, तू निस्ता निरूप दे, मी सांगितले म्हणून. हिने निरूप दिला. बाळूमामानं तुम्हाला बोलवू दे. त्याने बाळूमा माहीतच नव्हता, त्याने बाळूमा माहीतच नव्हता. मग त्यानं आपला भाऊ घेतला गुरु आणि 2 जण
मामाला हुडकत मेचक्याला आले. बर. आल्या मामा म्हणला कुठला रे तू? दुरुकुळीचा. काय नाव? बापू शिंगारे. बरं का आलायस? मामा ही बायको, ही तुझी बायको? होय. मग हिला नेणार? नेतो की म्हणला. आताबद्दल नको का म्हणतो तास? हं. तर त्याला म्हणला हे इजरीन पिजरी होतं, हे आजारी होतो मामा, हा, हा. आता जरा ग्वाड झाले, हा, आता मी नेतो. हा, मग नेतो जेव्हा आता तुझ्या घरला जा, हा. त्या पोरगीला हिच्या माहेरला पाठवतो बर. आणि गावात मोराळी हो हा. आणि दुरडी घेऊन यायला आणायचा. हा, हा, हा. मग तिला 2 दिवसांनी जाऊन आणली. मग तिथनं सूर लागला. मग त्याला नाद लागला बाळूमामाला. मामाकडे राहायचं, झाडं तोडायचं, मेंढरं चारायचं, काय आपलं करायचं. आणि वडलाच नाही तुमच्या, हा वडलाच नाही. वडिलांनी, हा. वडील बकऱ्यात जायचं, झाडं तोडायचं, इळभर राहायचं, महिना 2 महिने राहायचं. बर. मग त्याला नाद होता दारूला. बर. 5 वाजली की मामा मला एक 5 रुपये दे. मामांच्याकडे मागायचे. होय. बर. मामाकडे घ्यायचं दारू नको, बाप्या दारू पिऊ नको. नाही मामा म्हणला मला चैन पडत. आतापर्यंत मी ऐकलंय मामांना लोक घाबरत होती. होय. तिथे मेंढके सुद्धा घाबरत होते बरोबर आहे. आणि त्यांच्याबरोबर इरा सावकर सगळे होते घाबरत होते. आहे ते इराब सावकर माहित आहे, कल्लाप सावकर सगळे- माहित आहे, ही सगळी मला माहित आहे. सगळे घाबरत होते. पण तुमच्या वडील डायरेक्ट मामांच्याकडे अगदी असं पैसे मागायचे. मागत होताच बर. आणि पेच होताच. बर. मामा म्हणायचे खीर अंड्याची आणि जा बर. पे जा. ते घाऊन खाऊन यायचं, प्यायचं आणि याच्या संगत खायचं आणि उद्या सकाळ काम होतं गंडच करायचं. हो. हा, हा, कामात ढेला नाही मला मोकळा करी. हा, हा, हा. त्या मामाच्या हातनं होत नाही ते सुद्धा झाडे विचारणार, पाडणारच हा, हा, हा. आणि मेंढर थंड करून आणणार. मेंढ्या फुगल्या की वळूमा हा. खुश. खुश. मापाचा होता. म्हणून त्यावेळेला बर. बाप्या दारू सोड, हा. बाप्या सोड, तू देव सांगाय सोड म्हटला. हा. त्याशिवाय मी दारू सोडत नाही. देव सांगायचं सोड. सोड. अरे मी जगाच्या कल्याणासाठी हा, हा. कल्याणासाठी म्हणला मी सांग सांग. करतोय. तू काय रांड्याच्या दारू पिऊन वाटोळ करतो. हा, हा. मामा तुझं सगळं बराबर आहे. हा. म्हणला शाहू महाराजने एक रेडा बाळ गेला म्हणला हा, हा, हा. आणि ते रेड्याला रोज खुराक होतं. हा. दूध होतं, काय होत्या, खोबऱ्या होत्या. पण त्याला आठवण झाली ती साखळ्या तोडणार हा, हा. आणि सकाळी इरडीला जाणार. तर तसा हे शाहू महाराजचा रेडा म्हण आणि मला बाळी तुझ्या म्हणला त्यावेळेला मामा त्यांचा नाद सोडला. पेर हा तर ते सगळी गेली, पळून गेली तर हे जाणार नाही. बर. संध्याकाळी 5 रुपये घेणारच आणि मेंढराकडे सकाळच्या वारी ताजा झाला. मग वडिलांचं दारूचं व्यसन अजिबात सुटलं मरूच नाही. टका सोडला नाही. नाही. अरे बापरे. असं झालं. मग हे झालं. मग ती बायको नांदवाय नेले, तिथं सुरात चाललं, नवरा बायको चांगलं झालं. मग बाळू मामाकडं गेलता आणि अगोनाच्या रानातच मला हे सांगितलं. आणि शिवाजी मोर्याचा बा लक्ष्मण मोरे. लक्ष्मण मोर्या आणि ते शिवाय हे मोर्या आपा मोर्या अप्पा मोरे. लक्ष्मण मोर्या सांगितला. हा. तुझा बा रासर गीत म्हणला म्हणला हा. आणि उजडाय सांगितला म्हणला. गीत म्हणजे काय ते सांगा. गीत म्हणजे धनगर गाणं. धनगर गाणं रात्रभर म्हटलं. हा त्याला ओवी म्हणतात. हा, होय. त्याला धनगर ओव्या. ओवी म्हणतात, धनगरी ओवी म्हणतात. हा. रासारे कोण गाणं म्हणला, ओवी म्हणला, हा. त्याच्या घराला 12 महिन्यानं पाणी भरीन असं मामा म्हणाले. मामा म्हणले.